हॅलो गाईस, आज मी तुम्हाला वर्गमूळ शोधण्याची ट्रिक सांगतो. पहिले तर 23च्या याच्यामध्ये पहिले आपण घेऊ चार हा कोणत्या वर्गमूळ मध्ये येते, कोणाकोणाचा वर्ग आहे मध्ये येते. 4 हा पहिले 2च्या 4 येते. मग 8चा वर्गमूळ आहे 64. 8च्या आत पण येते, म्हणजे 2 आणि 8 मध्ये येते. नंतर 0 आपल्याला कट करायचा. मग 23 हा कोणाचा वर्गमूळ आहे? 23चा म्हणजे 5चा वर्ग 25 आहे आणि 4चा वर्ग 16 आहे. 23 हा कोणाचाच वर्गमूळ येत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, 23च्या पहिले जो वर्गमूळ आहे तो घ्यायचा आहे. म्हणजे 4चा वर्गमूळ 16 आहे, तर आपल्याला 16 घ्यावा लागेल. हा 16 4चा वर्गमूळ आहे, तर आपल्याला 4 घ्यावा लागेल. मग इथं 4 लिहावं लागेल आपल्याला. 48. नंतर काय करायचं आहे, 4 घेतल्यानंतर 4च्या अगोदर येणारी 4च्या नंतर येणारी संख्या आणि 4ला आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे 4 गुणिले 5. 4 गुणिले 5 किती? 4 चूक 20 आपलं 20 येणार आहे. 20 आल्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की 20 ह्या 23हून मोठी आहे की लहान आहे. तर हे लहान आहे. लहान आल्यानंतर म्हणजे हे लहान आहे, तर इथं मोठी संख्या घ्यायला लागेल आपल्याला. नाही याच्यावरून समजा 24 असली असती तर मोठी झाली असती, मोठी झाली असती तर इथं लहान घ्यायला लागली असती, म्हणजे उलट. हां, आता पुढची. आता हे सॉल्व करायचं आपल्याला. म्हणजे आता पहिले 9 घेऊ आपण. 9 कोणत्या टेबलमध्ये येते? पहिलं तर 3चा वर्गमूळ 9 आहे, तर 3 येणार आहे. नंतर 7चा वर्गमूळ आहे 49, तर आपल्याला 49 लिहायला लागेल. म्हणजे 49चं 7चा वर्गमूळ आहे, तर आपल्याला 7 लिहायला लागेल. 7 लिहिल्यानंतर आहे 6 आपल्याला कट करावं लागेल. मग आहे 39 हा कोणाचा वर्गमूळ आहे ते आपल्याला पाहायला लागेल. 39 हा म्हणजे 6चा वर्गमूळ 36 आहे आणि 7चा वर्गमूळ 49 आहे. तर मग 39 बी कोणाचा येत नाही. आपल्याला काय करावं लागेल, याच्या पहिले अगोदर कोणाचा वर्गमूळ आहे. म्हणजे 6चा वर्गमूळ 36 आहे, आपल्याला 36 घ्यावं लागेल. हा 36 6चा वर्गमूळ आहे, तर आपल्याला 6 लिहावं लागेल. 6च्या नंतर येणारी संख्या आणि 6 आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे 7 गुणिले 7 42. आपल्याला 42 लिहावं लागेल. 42 हे 39 पेक्षा मोठी संख्या आहे. 39 पेक्षा मोठी संख्या आहे, तर आपल्याला इथं लहान संख्या घ्यावी लागेल. इथं आपण मोठी संख्या घेतली होती, म्हणजे हे त्याच्याहून लहान आली होती म्हणून मोठी संख्या. आणि इथं त्याच्या ह्या 39 संख्येपेक्षा मोठी आली आहे म्हणून आपण इथं लहान संख्या घेतली. ठीक आहे. नंतर तिसरा क्वेश्चन, 6 घ्यायला लागेल आपल्याला. 6 हे पहिले 6चा वर्गमूळ 36 आहे. 36 मध्ये 6 येते, तर आपण ते लिहायचं आहे 6. नंतर कोणत्या येते? नाही, पहिले तर 4चा वर्गमूळ 16 येते, म्हणजे 4च्या आत बी 6 येतात. नंतर मग 6 मध्ये 6चा वर्गमूळ 36 आहे, तर त्याच्यामध्ये येते, आपल्याला 6 लिहायला. नंतर 3 कटणार आहे. 31 हा कोणाचा वर्गमूळ आहे ते शोधावं लागेल आपल्याला. 6चा वर्गमूळ 36 आहे
5चा वर्गमूळ 25 आहे. 31 कोणाचा वर्गमूळ आहे? म्हणजे आपल्याला 31च्या पहिले येणारा वर्गमूळ पाहायचा आहे. तर याच्या पहिले येणारा वर्गमूळ आहे 25. 25 हा 5चा वर्गमूळ आहे. 5 घेतल्यानंतर आपल्याला 5च्या नंतर येणारी म्हणजे 6 याचा गुणाकार करायचा. म्हणजे 5 30 आपल्याला 30 लिहायचं. म्हणजे हे 30 आणि 31 म्हणजे 30 लहान आहे. 30 लहान आहे. इथं आपल्याला इथं मोठी संख्या घ्यायला लागेल. ठीक, 30 लहान आहे त्यापेक्षा तर मोठी संख्या, आणि समजा मोठी असली असती तर लहान संख्या. ठीक, आता नंतर 6 हे सेम आहे. म्हणजे 4चा वर्गमूळ 16, 6चा वर्गमूळ 36, नंतर 7 कट 54. 54 कोणाचा वर्गमूळ आहे ते बघायचं आहे आपल्याला. 54 हा कोणाचा वर्गमूळ नाही. 54च्या पहिले येणारा वर्गमूळ म्हणजे 8चा वर्गमूळ 64 आहे, हा येणार नाही. 7चा वर्गमूळ 49 आहे, म्हणजे हा येणार आहे. म्हणजे 49 आपला वर्गमूळ. हा कोणाचा वर्गमूळ आहे? 7चा. 7 येणार आहे. म्हणजे 7च्या आता काय करायचं आहे, 7च्या नंतर जे येणारे संख्या म्हणजे 8 याचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल 7 8 64, नाही 7 59 7 56 येणार आहे. 56 हे इथं 7 लिहायचं आहे. 56 हे 54 पेक्षा मोठा आहे, तर इथं आपल्याला लहान संख्या घ्यायला लागेल. ठीक आहे, इथं काय करायचं आहे, 98 9 कोणच्या द्यायचा. म्हणजे पहिले तर 3च्या द्यायचा आहे, 7च्या द्यायचा आहे, नंतर 8 आपल्याला कट करायचा आहे. मग 68 कोणाचा वर्गमूळ आहे? 68 कोणाचा वर्गमूळ नाही. 9चा वर्गमूळ हा 81 आणि 8चा वर्गमूळ आहे 64. तर आपल्याला म्हणजे याच्या पहिले येणारी 68च्या पहिले येणारी वर्गमूळ पाहिजे, म्हणजे आपल्याला 64 मिळेल. 64 हा 8चा वर्गमूळ आहे. मग याच्या पहिले येणारी संख्या घ्यायची आपल्याला. याचा आपण याचा गुणाकार करायचा आहे. मग 8 9 72 आपल्याला 72 घ्यायचा आहे. 72 ह्या 68 पेक्षा मोठा आहे. तर आपल्याला 68 पेक्षा मोठा आहे, तर इथलची आपल्याला लहान संख्या घ्यायला आहे. नंतर 5, नंतर याचा 5 याचे सोपे आहे. म्हणजे आपल्याला 5 घ्यावा लागेल. नंतर कट हा 72च्या पहिले येणार आहे, म्हणजे 72 64 म्हणजे 8 जे 85. याचा जास्त हे नसतं. 5 फक्त 5 मध्येच येते, 25 नंतर येत नाही. नंतर आहे 6 हे 4 मध्ये येते,